राष्ट्रवादीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी। जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, कमिट्या नाहीयेत, पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे। आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू। हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची। हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे। आदित्यजी, केंद्रातून पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला 40 मिनिटं हे पथक फिरलं, मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीतील शेतकऱ्यांना भेटले, ग्रामीण भागात ते गेले नाही। मला वाटतं आपण जर गेले 1 वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं। आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला, शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची। पण कुठेही तुम्ही जा, हल्ली शेतकरी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाह्य सरकारची मदत 1 रुपया सुद्धा गेलेला नाहीये, ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली। पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की 72 तासात ई पंचनामे करा, जिओ टॅगिंग करा वगैरे, हे सगळं म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोक्यावर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेला आहे। मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणेरडे शब्द वापरलेत, महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेली आहे, असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत, मग पुढे काय अपेक्षा करायची या सरकारकडून? आहे ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश टोपेंना शिवीगाळ करत आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करतात, किती गंभीर? मला वाटतं ही मी अजून ऐकायची आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही, पण अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे। मन नव्हतं, खरं सांगतो मी, मन नव्हतं। फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी। अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेल आणि लढत राहीनच। पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटनाबाह्य सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं, हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो। मला कुठेही उभं करा, माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो। लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा, मला काही त्रास नसतो, पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन, पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला, एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला, ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही। नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची, पहिल्यापासून जे थोडं एक मला वाटतं ह्या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो, जो विकासाचा